तर भारतातील हायड्रोपोनिक्सच्या आव्हानांवर मात कशी करायची, तर ह्याच्यावर सुद्धा मात करण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिलं, सरकारी मदत. सरकार शेतकऱ्यांमध्ये हायड्रोपोनिक्स विषयी जनजागृती करू शकतं आणि हायड्रोपोनिक्सचे एक प्रशिक्षण सुद्धा देऊ शकतं. सरकारचे खूप सारे अशा इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेनिंग अवेलेबल करून दिले जातात. जसं की मग मॅनेज आहे, ICAR आहे. तुम्हाला फक्त गरज आहे तेथपर्यंत पोहोचण्याची. तर तुमचं हँड होल्डिंग करण्यासाठी खूप साऱ्या सरकारी एजन्सीज ह्या तत्पर असतात. दुसरं, खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक. खाजगी क्षेत्र परवडणाऱ्या आणि वापरण्यास सुलभ अशा हायड्रोपोनिक प्रणालीचा विकास आणि उत्पादनात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येऊ शकतं. खाजगी क्षेत्र हायड्रोपोनिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि बाकी समर्थन सुद्धा देऊ शकतं. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि विकास. भारतीय परिस्थितीशी जुळवून घेणारी हायड्रोपोनिक प्रणाली विकसित करण्यासाठी अधिक संशोधन आणि विकासाची आवश्यकता आहे. अधिक परवडणारी आणि कार्यक्षम अशी हायड्रोपोनिक प्रणाली विकसित करण्यासाठी संशोधन सुद्धा तितकंच आवश्यक आहे. हायड्रोपोनिक्सच्या आव्हानांवर मात करून भारत हायड्रोपोनिक्सचे अनेक फायदे मिळवू शकतो.